नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वैशालीज होम डायरीमध्ये. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. आता आपण छानपैकी देवाजवळ दिवा वगैरे लावून धूप अगरबत्ती ओवाळणार आहोत. छान अशी आपण दिवाबत्ती करून घेतली आणि तुळशीजवळही दिवा लावून घेतला. दिवाबत्ती झाल्यानंतर वातावरण घरामध्ये अगदी प्रसन्न होते. त्यानंतर आज पोळी भाजी खाण्याचा काही बेत नव्हता, त्यामुळे आज सोया राईसच बनवणार आहोत. सर्वप्रथम तांदूळ हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि 15 ते 20 मिनटं तो आपण भिजत ठेवला. त्यानंतर आपण बिर्याणीची तयारी करून घेणार आहोत. नंतर कढीपत्ता, कोथिंबिरी, लसूण ठेचून घेतला. कोथिंबिरी ही छानपैकी कापून घेतली आणि कांदा पण कापून घेतला. कांदा हा लांबच कापायचा. नंतर सोयाबीन हे आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घेतले. ते उकळल्यानंतर त्यांना छान टेस्ट येते. जास्त नाही, शक्यतो 5 ते 10 मिनिटे पाण्यामध्ये ठेवावे. आणि त्यानंतर आपण सोयाबीनचे पाणी हे काढून घेतले. भांड्यामध्ये तेल टाकून आपण जे काही व्हिडिओमध्ये दाखवलेले जे खडे मसाले आहेत ते टाकून घेतले. त्यानंतर चॉप केलेला कांदाही टाकून घेतला आणि तो चांगला परतून घेतला. नंतर कढीपत्ता टाकून घेतला. लसूण ठेचलेला होता तोही आपण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि छानपैकी त्याला परतून घ्यायचं. नंतर आपण त्याच्यामध्ये लाल मिरची टाकणार आहोत, पण आपण त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्याही टाकल्या आहेत, कारण त्याच्याने टेस्ट चांगली येते. नंतर हळद टाकायची, धना पावडर आणि बिर्याणी मसाला. ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे. त्याच्यामध्ये नंतर आपण लाल मिरचीही टाकून घेतली आणि छानपैकी परतून घेतले. आणि आपण नंतर उकळून घेतलेले जे सोयाबीन होते ते थोडेसे तेल आणि हळद टाकून परतून घेतले. परतल्यानंतर सोयाबीनला एक छान अशी टेस्ट येते. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली. आणि नंतर आपण भिजवून ठेवलेला जो तांदूळ होता तोही त्याच्यामध्ये टाकून घेतला. छान असे परतून घेतले. नंतर सोयाबीन टाकून घेतले. परत कोथिंबीर टाकून घेतली आणि साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेले होते तेही टाकून घेतले. गरम पाणी टाकल्यामुळे बिर्याणी ही लवकर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ टाकून घेतले. आपण सुरुवातीला तांदूळ भिजवून घेतल्यामुळे बिर्याणी ही पटकन होते. आणि नंतर 1-2 चमचे आपण त्याच्यामध्ये तूपही टाकले आणि 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर होऊ दिले. तर चला,
बिर्याणी ही अगदी छान आपली तयार झालेली आहे. त्यानंतर तुम्ही बघतच आहात, बिर्याणी अगदी मोकळी आणि सुळसुळीत झालेली आहे. नंतर छान असा जेवणाचा आनंद घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.